द्या लक्ष, काय म्हणते, 3 संख्यांची बेरीज आहे, है ना. मग गणितात असं दिला, असं समजू की ही आपली पहिली संख्या, इथं असं आपण लिहू सेकंड आणि इथं लिहू आपण थर्ड, ठीक आहे ना. सेकंड आणि इथं लिहू आपण थर्ड. ओके, अशा किती संख्या, 3 संख्या, आणि या तीनही संख्येची काय दिली आपल्याला, बेरीज. मग त्याच्यात आपल्याला काय दिलं, गुणोत्तर पहा. दुसरी आणि तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर दिलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर दिलं, 9 16. ओके, ठीक. पहिली आणि तिसऱ्या संख्ये यांचं गुणोत्तर दिलं, 1 4, है ना. पहिल्या आणि तिसरीचं गुणोत्तर किती दिलं, 1 4 दिलं. आणि या पद्धतीचं गणित आपण शिकलो, W1 W2 W3 च, आठवत असेल तर, है ना. मग या दोघांचा गुणाकार खाली लिहितो, 16 64. 4 ला कितीनं गुणलं तर 16 येते, 64 येते 16 न, म्हणून 4 ला 16 न गुणलं तर 64 येते. तर 1 ला कितीनं गुणता, 16 1 16. ओके, इथपर्यंत. आता 4 ला 16 न गुणलं म्हणून 64, तर 16 ला कितीनं गुणता, 4 न, 16 चूक 64, म्हणून यालाही कितीनं गुणता, 4 न, 9 चूक 36. हे झालं 3 संख्यांचं गुणोत्तर. ओके, म्हणजे 3 संख्यांचं आता गुणोत्तर भेटते 16 36 64. तीनही संख्येला भाग जाते का, 4 न, ठीक आहे. 4 चूक 16, 4 9 36, 16 चूक 64. 3 संख्यांचं गुणोत्तर 4 9 36. तर त्या 3 संख्या कोणत्या, 4x 9x 16x, आणि या तीनही संख्येची काय दिली आपल्याला, बेरीज, है ना. मग आता 16 20 9 29x, आणि ते बेरीज आपल्याला गणितात किती दिली, 174, बरोबर ना, 174. काय भेटेल x ची किंमत, किती, 6, ठीक आहे ना. पहा 29 गुणिले 6 करून पहा. आता 9 सक 54, 4 5 साइन 2 12 5 17, है ना. ठीक, x ची किंमत किती आली मग, 6. ओके, आणि आपल्याला कोणती संख्या विचारलं, दुसरी संख्या कोणती. मग दुसरी संख्या 9x आहे ना. पहा इथं म्हटलं का चढत्या क्रमानं उतरत्या क्रम, नाही असं नसते, असं उल्लेख तर मांडायचा. मग दुसरी संख्या x ची किंमत किती आहे, 6, तर 9 सक किती, मग हे आपल्या गणिताचं उत्तर 54. समजलं हे गणित, चला घ्या मग लिहून.